ललित पंचमीच्या निमित्ताने अंबाबाई देवी त्र्यंबोली देवीच्या भेटीला अलौकिक सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। घर विकत घेण्याकडे पुणेकर मुंबईकरांनी पाठ फिरवली। महानगरातील मालमत्ता क्षेत्राचा तिमाही अहवाल जारी। नाशिक जिल्हा न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीचं उद्घाटन। सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन। नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवकचं ऐतिहासिक पथसंचलन। 27 सप्टेंबर 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, त्या औचित्याने पथसंचलनाचं आयोजन। मुंबईत परिवहन विभागाची विशेष मोहीम। ॲप आधारित वाहन चालकांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा। आतापर्यंत 263 वाहनांवर 3.88 लाख रुपयांचा दंड ठोठावला। अमरावती ओबीसी बांधवांचं उपोषण सुरू। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी बांधवांचं आमरण उपोषण। ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली उपोषणाला भेट। लातूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के। बोरवटी येथे भूगर्भातून भूकंपाचे आवाज। 2.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद। नवी मुंबईच्या उल्वेमधील शाळेत मोठी दुर्घटना। उल्वेच्या ओरिएंटल इंग्लिश शाळेतील घटना। कमानीचं बांधकाम सुरू असताना कमान कोसळली, 3 कामगार जखमी। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना 2,000 रुपयांची भाऊबीज भेट। समुद्रातील प्राण्यांचे वर्गीकरण। खेकड्यांच्या प्रजातींना आक्षेप। मुरबेतील जिंदाल बंदरांचा पर्यावरण अहवाल चुकीचा। मोकाट गुरे रस्त्यावर सोडल्यास लिलाव करू। मुरुड नगर परिषदेचा शेतकऱ्यांना इशारा। कर चुकवल्यास पाणी तोडणार, मालमत्ता जप्त करणार। कल्याण डोंबिवली पालिका इन ॲक्शन मोडवर। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची मुदत संपुष्टात। मुदतवाढ न देण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय। पुण्यातील मुळा मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाला मिळणार गती। महापालिकेचा मोठा निर्णय। मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनीला गळती। पिंपरी चिंचवडमधील पाणी पुरवठा विस्कळीत। हवाई दलासाठी 97 तेजस विमानांची खरेदी। संरक्षण मंत्रालयाचा HAL बरोबर 62,370 कोटी रुपयांचा करार। जलवाहतूक जहाज बांधणीत भारत अग्रेसर बनेल, केंद्रीय बंदर मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा विश्वास। शेतकऱ्यांची कोंडी। कडधान्य व तेलबिया खरेदीचे नवीन नियम। नोंदणी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे होणार। सेन्सेक्समध्ये भूकंप। 800 अंकांनी कोसळला। मार्केट सलग 5व्या दिवशी रेड। MPSCची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली। 28 सप्टेंबरला होणारी परीक्षा 9 नोव्हेंबरला होणार। या संदर्भातील पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध। पुणे नाशिक महामार्गावर नगर मनमाड मार्गाकडे वाहतूक वळवली। चंदनापुरी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा। धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा डान्सवर स्पष्टीकरण। जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त। जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रातून भूमिका मांडली। नवी मुंबईमध्ये आय लव्ह मोहम्मदचे बॅनर। कोपरखैरणे परिसरात लागले बॅनर। उत्तर प्रदेशमध्ये अशा बॅनरवरून तणाव। नवी मुंबईतही अशा प्रकारचे बॅनर लागल्याने चर्चांना उधाण। दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर। पूरग्रस्तांसाठी 5 लाखांची मदत जाहीर। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची घोषणा। वर्धापन दिनी चित्रनगरीकडून सामाजिक बांधिलकीचं दर्शन। पंढरपूरमधील धनगर समाजाचा कुर्डुवाडी येथे मोर्चा काढून 1 दिवसीय धरणे आंदोलन। धनगर समाजाकडून निषेध व्यक्त। नांदेडच्या हदगावमध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा। इतर जातीला ST प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी आदिवासी बांधवांची मागणी। कल्याणमध्ये टूथब्रश आणि
बॉटम रेल घेत केडीएमसी मुख्यालयामध्ये टॉयलेट आंदोलन, शौचालयांची दुरावस्था, नागरिक त्रस्त. गरबा रसिकांसाठी आनंदाची बातमी, लाऊडस्पीकरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी. सोमवारी 29 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय. माजी खासदार राजन विचारे कुटुंबासह टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला. भक्तिभावाने देवीची पूजा अर्चा केली. गडचिरोलीमध्ये पावसाला न जुमानता युवा वर्ग गरब्यात दंग. पावसामुळे गरबा पाहायला येणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी खेळणाऱ्यांचा उत्साह कमी झालेला नाही. मुंबईमधील लोकल ट्रेनमध्ये महिलांचा गरबा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्कचं उद्घाटन. पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने राहणार उपस्थित. राज्यातील नगरपालिकांसाठी मोठी बातमी. नगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रियेसाठी महाराष्ट्राला जागतिक बँकेकडून 4,100 कोटींचा निधी. सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापराला गती मिळण्यासाठी मोठी आर्थिक मदत मंजूर. गोट्या गीतेवर पुन्हा मकोका. व्यापाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न आणि लूट प्रकरण. गोट्या गीते वाल्मी कराडच्या जवळचा व्यक्ती. मंत्री गुलाबराव पाटलांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी. अधिकृत वायरमन काम करत नसल्याच्या तक्रारी. जे काम करत नसतील त्यांचं निलंबन करा. मंत्री गुलाबराव पाटलांचे आदेश. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतुकीला सुरुवात. गेल्या 3 दिवसांपासून अडकून पडलेल्या ट्रक चालकांना दिलासा. ठाण्यात नियोजन समितीची बैठक. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बैठक. वनमंत्री गणेश नाईक आव्हाड बैठकीला अनुपस्थित. मंत्री गोगावलेंचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत जाहीर करा. ताफा अडवत शेतकऱ्यांची गोगावले यांच्याकडे मागणी. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. फडणवीस आणि मोदी यांच्यात 1 तास चर्चा. मराठवाड्यातील पूर परिस्थितीबाबत चर्चा. राज्याला अधिकची मदत मिळावी म्हणून फडणवीस मोदींच्या भेटीला. मंत्री उदय सामंत दीपक बोराडेंच्या भेटीला. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्या. जालन्यात दीपक बोराडेंच्या उपोषणाचा 10वा दिवस. सामंतांनी केली बोराडेंच्या तब्येतीची विचारपूस. पटोलेंचे विश्वासू देवानंद पवार भाजपात. यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. राहुल गांधी मराठवाडा दौरा करण्याची शक्यता. पूरग्रस्त भागांची पाहणी करणार. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेणार. पंतप्रधान 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करणार तर मेट्रो 3चंही उद्घाटन करणार असल्याची दिली माहिती. लक्ष्मण हाके ओबीसींच्या लढ्यातून बाहेर पडण्याची शक्यता. ओबीसी आरक्षणाचा लढा हाके थांबवण्याची शक्यता. लक्ष्मण हाकेंची सूचक पोस्ट. मंत्री भुसे मालेगावात. शेतकऱ्यांच्या बांधावर. एनडीआरएफच्या निकषानुसार भरपाई दिली जाईल. दुष्काळग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करा. भुसेंचे प्रशासनाला आदेश. हात बरबटलेल्या मंत्री आमदार खासदारांचे बुरखे फाडा. गणेश नाईक यांचा सरकारला घरचा आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. भुजबळांचा अजितदादांना घरचा आहे. दिंडोशी गोरेगावमधील बेस्ट प्रवाशांना दिलासा. मिनी बसऐवजी मोठ्या बस गाड्या धावणार. मध्य रेल्वेचे वेळापत्रक शनिवारी विस्कळीत होणार. भायखळा शिव येथील पायाभूत कामासाठी ब्लॉक. मुंबई ठाण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी 462 कोटी. प्रकल्पांना चालना देण्यावर सरकारचा भर.
काँग्रेसने चव्हाणांची गाडी अडवली, बावनकुळे संतापले. अशी कृती खपवून घेतली जाणार नाही. ज्यांनी गाडी अडवली त्यांच्यावर कारवाई होणार. अमरावतीत बावनकुळेंचा काँग्रेसला इशारा. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 51 लाख रुपये देणगीचा धनादेश. मुख्यमंत्री फडणवीसांना मंत्री लोढा यांनी सुपूर्द केला धनादेश. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री लोढांचे मानले आभार. एसटीतून आरक्षण द्या, बंजारा समाजाची मागणी. औसा तहसीलवर बंजारा समाजाचा भव्य मोर्चा. एसटीतून आरक्षण द्या, नाहीतर दिल्ली गाठू. बंजारा आंदोलनकर्त्यांचा इशारा. शासन सुस्त, शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्याला खड्ड्यात घालायला खुर्चीत बसले आहेत. विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर संताप. राजकारण न करता लोकांची मदत करा, खासदार मनोज कोटकांचा उद्धव ठाकरेंना टोला. मराठवाड्यात महापुरामुळे संकट. राज्यात आज आणि उद्या देखील पुन्हा परतीच्या पावसाचा इशारा. लातूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा. लातूरला हवामान खात्याचा रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळांना आता सुट्टी जाहीर. नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन. धाराशिवमध्ये रात्रभर पावसाची बॅटिंग. पावसानं जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत केली वाढ. यवतमाळमध्ये पावसाने उडवली शेतकऱ्यांची झोप. जनजीवन विस्कळीत. माढा तालुक्यातील सीना नदीवरील पुलाला पुराच्या पाण्याचा तडाखा. पुलाचे नुकसान, पुलाची तपासणी होणं गरजेचं. सोलापूरच्या माढ्यात महापुरामुळे मोठं नुकसान. 3000 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने वाढ खुंटली. हेक्टरी 5 लाखांची मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद बिहारच्या राजकारणाला एक नवी दिशा देणार. बिहार निवडणुकीत 243 जागांवर उमेदवार उभे करणार. लेहमधील हिंसाचार प्रकरण. सोनम वांगचुक यांना अटक. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत सोनम वांगचुक यांना अटक. अभिनेता संजय दत्त उज्जैनमध्ये बाबा महाकालच्या दरबारात भस्म आरतीत तल्लीन. राष्ट्रीय पुरस्कारानंतर विक्रांत मेस्सीचं नशीब फळफळलं. धर्मा प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत चमकणार. फिल्टर भाड्याच्या चाळीतून टॉवरमध्ये गौरव मोरेचे गृहस्वप्न साकार. म्हाडाच्या घराच्या चाव्या मिळाल्या. पुण्यात उंद्रीमधील एका सोसायटीला आग. आयडियल सोसायटीच्या 12व्या मजल्यावर आग. अग्निशमन दलाची 5 वाहने दाखल. घटनेत 3 जखमी, एकाचा मृत्यू. बीडमध्ये नदीच्या पुरात मुलगा गेला वाहून. नदीच्या पुरामुळे धक्कादायक घटना. माजी जिल्हा प्रमुखांकडून 51,000ची कळसाने कुटुंबियांना मदत. जळगावच्या कुर्नाड फाट्यावर दुचाकी आणि डंपरचा अपघात. अपघातात एकाच कुटुंबातले 3 मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. सिंधुदुर्गमध्ये ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी. जखमींवर उपचार सुरू. डोंबिवलीच्या राजकारणात धक्कादायक बातमी. शिवसेना नेते महेश पाटील आणि मुलाच्या हत्येचा कट. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वंडारा पाटलांचा 3 गुन्हा दाखल. वर्ध्यातून अवैध विदेशी दारूसाठा जप्त. 2,52,000चा मुद्देमाल जप्त. आरोपी फरार. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. वर्ध्यात गांजाची वाहतूक करणाऱ्या 2 अटक. 1,57,000चा मुद्देमाल जप्त. सख्या भावाचा खून. पनवेल हादरलं. आरोपी भावाला पोलिसांनी केली अटक. मृत भावाचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याने खून. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगमध्ये 34 लाखांचा गुटखा पकडला. शेतामध्ये गुटख्याचा अवैध साठा. पोलिसांचा तपास सुरू. नवी मुंबई पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात कारवाई. तब्बल
26,48,00,000चे अंमली पदार्थ केले नष्ट. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई. लातूरच्या उजेड गावाला पुराचा फटका. मांजरा नदीला पूर. काही शेतकरी शेतात अडकले. संपूर्ण शेत पाण्यात गेल्याने शेतकऱ्याचा आक्रोश. राज्यात आजपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज. विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी. सोलापुरातील माढा करमळा तालुक्यात सीना नदी पूरग्रस्त भागात. पशुधनासाठी चाऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शिवामृत दूध उत्पादक संघाकडून जनावरांसाठी मुरघास उपलब्ध करून दिला. गडचिरोलीतील भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर. 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला. छत्तीसगडसह भामरागड तालुक्यात जोरदार पाऊस. पहाटेपासून वाहतूक ठप्प झाली होती. सोलापूरमधील सीना नदीला पुन्हा पुराचा धोका. अतिवृष्टीचा अंदाज असल्याने सीना नदीला पुन्हा पुराचा धोका. सीना नदीकाठच्या लोकांना स्थलांतराचे आवाहन. माढा तालुक्यातील सीना नदीवरील पुलाला पुराच्या पाण्याचा तडाखा. पुलाचे नुकसान. पुलाची तपासणी होणं गरजेचं. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी वडसा मार्ग बंद. पूर आल्याने 2 जिल्ह्यांचा संपर्क तुटला. गडचिरोलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद. पुराच्या पाण्यामुळे मार्ग चौथ्यांदा बंद. गोरेगावात नेस्को दांडिया महोत्सवात तरुणावर हल्ला. तरुणाची तब्येत अस्थिर. 3 जणांना अटक. पुणे सातारा महामार्गावरील डिव्हायडरवरील झाडांची तोड. अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळी कत्तल. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. अद्याप कुठलीही कारवाई नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.